नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ना मी रविवार स्पेशल इथं मासोड्याची भाजी बनवलेली आहे. तर ही मासोड्याची भाजी मी पहिल्यांदाच बनवलेली, खायला खूप छान टेस्टी झाली आणि एकदम झणझणीत अशी ही आपली मासोड्याची भाजी बनवून तयार झालेली. त्यासाठी ना मी सगळ्यात आधी एक छोट्या वाटीने खोबऱ्याचं किस घेतलेला आहे. एक छोट्या वाटीने अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत. हे सर्व ना आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथं भाजून झालेलं आहे. तर त्याच कढईमध्ये मी इथे धणे घेतलेले एक चमचा जिरे घेतलेले, 3 हिरवी विलायची, काळी मिरी 4, लवंग 4 घेतलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा. हे सर्व खडे गरम मसालेसुद्धा आपल्याला हलके असे गरम करून घ्यायचे आहेत. तेही भाजून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये ना मी इथे एक अर्धा चमचा तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये ना आपल्याला इथे 2 उभे चिरलेले कांदे, लसूण आणि मी इथे 1-2 हिरवी मिरची कट करून घेतलेले, तेही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर इकडे थंड होऊ द्यायचे आपल्याला हे. तर खडा गरम मसालासुद्धा थंड झालेला आहे. तो सगळ्यात आधी मी वाटून घेते. तर इथे वाटून झालेला आहे, तो मी साईडला ठेवते. तर त्याच मिक्सर भांड्यामध्ये ना मी इथे जे खोबरं, तीळ आणि शेंगदाणे होते तेही वाटून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही शेंगदाणे आणि तीळ वाटून झालेले आहेत. त्याच्यामध्येच ना वाटून झाल्यानंतर उभा चिरलेला जो कांदा होता ना, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण जो परतून ठेवला होता तोही मी मिक्सरमधनं वाटून घेते. आणि जो खडा गरम मसाल्याचा पावडर होता तोही त्यामध्येच मिक्स करून घेतलेला आहे. तर तो सारण मी साईडला ठेवते. आणि वरचा आवरण जे बनवायचं आपल्याला मासोड्याचा, त्याच्यासाठी म्हणजे जे आपण पिठलं म्हणतो ना ते तयार करायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे हिरवी मिरची, जिरे आणि लसूण कुटून घेतलेला आहे. तर इथे कढई ठेवलेले आहेत. कढईमध्ये मी 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला थोडंसं ते हिरवी मिरची जे कुटून घेतलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे. हळद मिक्स करायचं आहे. आणि इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे. तर इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. तर 1 कप बेसनासाठी ना मी इथे 2 कप पाणी घेतलेलं आहे. तर इथे बेसन छान चाळून घेतलेलं आहे मी. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. पाण्यामध्ये गाठी गुठळ्या काढून घ्यायच्या. तर इथे थोडेसे गाठी झालेल्या आहेत, ते मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे आवरण बनवून तयार झालेलं आहे मासोडीचं. तर हे थंड होऊ द्यायचं आपल्याला. तर ते मी झाकून वाफवून घेते. तोपर्यंत इकडे मी एक असं सुती कपडा घेतलेला आहे, ओला करून घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं ओलं खोबरं मी भुरभुरून घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे. आणि जे आपण बेसनाचं जे आपण सारण तयार केलं तर ते पसरून घ्यायचं आहे हलकासा हाताने पाणी लावून घेऊन. आणि जे आपण तयार केलं तर सारण तो त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथं फोल्ड करून झालेलं आहे आणि त्याला छान मासोड्याचा आकार द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान असा हा मासोड्याचा आकार बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी दोन्ही मासोडे बनवून घेतलेले आहेत. तर इथे मी ग्रेव्हीसाठी ना इथे खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये ना मी इथे 1 अर्धा चमचा लाल तिखट, 1 काळा मसाला घरगुती, धने पावडर घेतलेला 1 चमचा, थोडंसं चिमूटभर मीठ, हे सर्व मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं. तर अशा पद्धतीने वाटून झालेलं आहे. तर इथे मी मासोडेसुद्धा कट करून घेते. तर बघू शकता तुम्ही मासोडेसुद्धा छान कट होत आहेत. आणि सारण बघू शकता तुम्ही आतलं किती छान असा दिसतं. तर अशा पद्धतीने आपले हे मासोडे बनवून तयार झालेले आहेत. इथे बाकीचे मासोडेसुद्धा मी कट करून घेतलेले आहेत. तर हे मी साईडला ठेवते. तर इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1-2 चमचे तेल ॲड केलेलं. तेलामध्ये आपण जे कांदा आणि खोबऱ्याचं जे ग्रेव्ही केलं तर ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आणि इथे अजून थोडेसे मी मसाले ॲड करते. हळद घेतलेले आहे, धने पावडर घेतलेला आहे, घरगुती काळा मसाला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये ना मी इथे 1-1.5 ग्लास गरम पाणी ॲड करते. आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ. तर अशा पद्धतीने इथं उकळी आलेली आहे भाजीला छान. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा रस्सा बनवून तयार झालेला आहे. तर सोबत मी चपाती केलेला आहे. अशा पद्धतीने सोबत हे मासोडेसुद्धा मी ठेवलेले आहेत. रविवार स्पेशल अशा पद्धतीने मस्त झणझणीत अशी मासोडी बनवून तयार झालेली. तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा. धन्यवाद.